राधे राधे. जय एकविरा. तर आज श्री हरिनारायणाने भगवंतानी आपल्या एका भक्ताच्या रक्षणासाठी श्री नरसिंह भगवंताचा अवतार घेतलेला. नरसिंह अवतार हा भगवान विष्णूच्या 10 अवतारापैकी एक आहे. हिरण्यकश्यपू राक्षसाच्या नाशासाठी भगवंताने अवतार घेतला. हिरण्यकश्यपू भगवान विष्णूला आपला शत्रू मानत असे. त्याने ब्रह्मदेवाची कठोर तपश्चर्या केली. ब्रह्मदेव प्रसन्न झाला आणि ब्रह्मदेवाने विचारलं काय वरदान पाहिजे. हिरण्यकश्यपू ब्रह्मदेवाला म्हणाला, तुम्ही रचलेल्या सृष्टीतून मला मृत्यू प्राप्त होऊ नये. घरात अथवा ना बाहेर, ना दिवसा ना रात्री, ना अस्त्र ना शस्त्र, भूमीवर अथवा ना आकाशात, प्राण्यांकडून, मनुष्यांकडून, देवतांकडून, दानवांकडून, मृगांकडून, या सगळ्यांकडून मला कोणाकडून मृत्यू प्राप्त होऊ नये. जे तुमच्याप्रमाणे मला देखील कीर्ती प्राप्त व्हावी, सर्व जीवांचा अधिपती पद मिळावा, न संपणारे ऐश्वर्य मला मिळावे, असा वरदान द्या. आणि या वरदानामुळे तो स्वतःला देव मानू लागला. तिन्ही लोकात छळ करू लागला. हिरण्यकश्यपूचा मुलगा प्रल्हाद विष्णूचा भक्त होता. असुरांच्या मुलांना सुद्धा तो विष्णू भक्तीसाठी प्रेरित करीत असे. हिरण्यकश्यपूला जेव्हा हे कळाले तेव्हा त्याने प्रल्हादाला विष्णू भक्ती ताबडतोब सोडण्यासाठी सांगितले. मात्र प्रल्हादाने त्यावर नाकार दिल्याने हिरण्यकश्यपूला राग आला आणि त्याने त्याला आपल्या मुलावर अनेक अत्याचार केले. वेगवेगळ्या प्रकारे त्यांना शिक्षा देत होते. गरम तेलात टाकला तरी ते भगवंताचं नामस्मरण करत होते. तसेच भगवंत त्यांची रक्षण करत होते. सापांमध्ये ठेवला, दरीतून फेकून दिला, होळिका सुद्धा जळून खाक झाली. पण भगवंताच्या नामस्मरणात एवढी ताकद आहे की भक्त प्रल्हादाला काहीही झालं नाही. कश्यपाला राग आला आणि तो प्रल्हादाला म्हणाला, तुझा विष्णू तर सगळ्यांमध्ये उपस्थित आहे, या स्तंभामध्ये का नाही. असे म्हणून त्याने खांबाला जोरात लात मारली आणि त्यातून मोठा आवाज झाला. त्या स्तंभातून भगवान नरसिंह प्रकट झाले. त्यांचे अर्धे शरीर सिंहाचे होते, अर्धे शरीर नराचे होते. त्यांनी हिरण्यकश्यपूला पकडून घराच्या उंबरड्यावर नेले, पायावर ठेवले आणि आपल्या तीक्ष्ण नखाने पोट फाडून त्यांना मारले. त्यावेळी संध्याकाळ झाली होती. हिरण्यकश्यपूचा वध झाला. व दिवस नव्हता ना रात्र नव्हती. सूर्यास्त आणि संध्याकाळ होणार होती. तो न घरात होता ना बाहेर होता. अस्त्र नाही ना शस्त्र नाही, नखाने मारण्यात आले. कोणत्याही नर किंवा प्राणी नव्हे तर स्वतः भगवंताने नरसिंह अर्धा नर आणि अर्धा सिंह अवतार घेऊन मारले. त्याचा मृत्यू नाही जमिनीवर झाला ना आकाशात झाला. उंबरड्यावर भगवान नरसिंहाच्या पायावर पडला होता. आणि ही सृष्टीची निर्मिती ब्रह्मदेवाने नक्कीच केले. पण ब्रह्मदेवाला निर्माण करणारे हे श्री हरिनारायण आहेत. म्हणून तो ते विसरला होता की सृष्टीची निर्मिती ब्रह्मदेवाने केले. पण ब्रह्मदेवाला बनवणारे हे श्री हरिनारायणच आहेत. सगळ्यांचे पिता हे श्री हरिनारायण आहेत. भगवंतानी एका भक्तासाठी हा अवतार घेतला. किती शक्ती असेल त्या भक्तीमध्ये. आणि भगवंताला एवढा राग आलेला, माझ्या भक्ताला त्रास दिला म्हणून त्यांनी त्याला फाडला. किती म्हणजे वेदना देऊन त्याला मारला. आपल्याला भीती वाटते कसा देवाने मारला. पण भगवंत आपल्याप्रती प्रेम बघतो, भाव बघतो. पण आपल्या भक्ताला कोणी त्रास दिला असेल ना तर त्याला भगवंत कधीही माफ करत नाही. आणि या जगात आपण आलोय, जन्म इथं मृत्यू नक्कीच आहे आपल्याला. भगवंताच्या प्रती विश्वास, भाव ठेवल्या सगळ्या गोष्टी होतात. भगवंताची चरणाची सेवा पाहिजे, विश्वास पाहिजे, त्याच्यावर सगळा भेटतो बरोबर. आणि मला तर भगवंत पाहिजे मनात, तर माझ्या हीच इच्छा असते नेहमी. चला मग, राधे राधे.